संपूर्ण जिल्ह्यात कुरेशी समाजाचा बेमुदत बंद। संपूर्ण जिल्ह्यात कुरेशी समाजाचा दिनांक 18 गुरुवारपासून बेमुदत बंद। समाजाचा भद्रकाली पोलीस ठाणे शेजारील घास बाजार येथील मनपा उर्दू शाळेत नाशिक जिल्हा कुरेशी जमात यांच्या वतीने सचिव बिलाल कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली अधिकृत खाटीक व कत्तलखाने यांच्या समस्यांवर म्हैस व पाडा विक्री करणारे कुरेशी समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती। म्हैस व पाडा यांच्या मटण विक्रीसाठी शासनाकडून मान्यता असतानाही जनावरांची वाहतूक करत असताना हिंदुत्ववादी संघटना रस्त्यामध्ये कुरेशी समाजाची वाहने अडवून त्यांना मारहाण करतात व कायदेशीर बाजार पावती तसेच जनावरांच्या डॉक्टरांचा परवाना दाखवून सुद्धा ते सदर पावती आणि परवाना दाखवल्यावर फाडून फेकून देतात आणि पोलीस केस करण्यास भाग पाडतात। त्यांच्यापासून आम्हाला खूप त्रास आहे, सदरचा त्रास बंद व्हावा अशी चर्चा झाली। सदर बाबतीत येत्या काही दिवसात माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या बाबतीत निवेदन देण्यात येणार असून सदर बैठकीत जाबीर कुरेशी, हरून कुरेशी, शकूर कुरेशी, ॲडव्होकेट तकी कुरेशी, गफार कुरेशी, फिरोज कुरेशी, रऊफ कुरेशी यांच्यासह कुरेशी खाटीक समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। अस्सलाम वालेकुम। जो हमने बंद पुकारा अभी पूरे महाराष्ट्र के अंदर जो बंद है खरीदी बिक्री, इसके लिए हमने बंद पुकारा। खरीदी बिक्री बंद, घेनार देनार और गोश्त का व्यापार भी जो है सब बंद पुकारे हमने। अस्सलाम वालेकुम। आज नासिक की कुरेशी जमात के तरफ से नासिक जिले में जो पूरे महाराष्ट्र में हमारे यहाँ कुरेशी जमात पे जो अन्याय हो रहा है वो अन्याय के खिलाफ हम लोग ये बंद पुकारे हैं। बंद के पीछे सरकार ने 2014 में बोला था क्या घेणाऱ्याला 3 वर्षीची शिक्षा आणि देणाऱ्याला 1 वर्षीची। तो आपके टीवी के माध्यम से मैं पत्रकार बंधु को ये बताना चाहता हूं कि 1,36,000 केस कुरेशी जमात पर पूरे महाराष्ट्र में हो गए और लेने वाले पर आज तक ये देने वाले। अस्सलाम वालेकुम। महाराष्ट्र में जानवर खरेदी विक्रीवर कोणतीही पाबंदी नसताना महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरपणे जनावर वाहतूक करताना पकडले जातात। प्रत्येक वेळेस जनावर कत्तलीसाठी जात नाही, परंतु पोलीस गैरमार्गाने कुरेशी जमातच्या लोकांना पकडून खोटे गुन्हे दाखल करतात। आमचे लोकांना काही एक गुन्हा नसताना मारझोड करतात आणि बजरंग दलचे काही गुंड लोक काही एक संबंध नसताना आमच्या लोकांना मारतात। पोलीसवाले काही त्यांच्या विरुद्ध व्यवस्थित कारवाई करत नाही। या विरुद्ध महाराष्ट्र बरेचसे जिल्ह्यात बंद पुकारण्यात आलेला आहे। आज रोजी आम्ही बंद करून सहभागी झालेले आहे। बंद जेपर्यंत महाराष्ट्र सरकार आमची ऐकत नाही तोपर्यंत बंद चालू राहील। मागणं आहे की जे बेकायदेशीरपणे आम्हाला मारला जातो, जनावर वाहतूक करणे कोणतेही कायद्यात गुन्हा नाही, जनावर खरेदी करणे विक्री करणे गुन्हा नसतानाही बेकायदेशीरपणे आम्हाला पकडलं जातात, आम्हाला वाहतूक करू देत नाही, म्हणून आम्ही बंद पुकारलेला आहे। ते गुन्हे दाखल केले जातात। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।